आज 3 जानेवारी आणि योग असा आला की खूप साऱ्या सावित्रींना एकत्र भेटण्याचा योग आला। तर सर्वप्रथम आज म्हणजे याच दिवशी देशाच्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका आणि स्त्री शिक्षणाचा ज्यांनी वसा चालवला अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे। त्यांना प्रथमतः मी अभिवादन करतो आणि आपल्या संचालिका मॅडम यांना सुद्धा अभिवादन करतो। आणि माझे सगळे तुम्ही म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणा, तुमच्या वयाचे मी विद्यार्थी बघितले आहेत। जवळजवळ आतापर्यंत 46,000 विद्यार्थी मी माझ्याकडून गेलेले आहेत। तर हे बघा, असं मी काहीतरी तुम्हाला सांगायला आलोय। या नजरेनं आता हा काय सांगून जाईल बा, तर एखादी गोष्ट, आता हा वेळ असतो आयुष्यामध्ये, एकच गोष्ट अशी आहे ती म्हणजे वेळ। तो म्हणजे वेळ, ती परत नाही येत। जर त्याचं काही चीज होत असेल, सरांनी काही वेळापूर्वी मला फोन केला, सर आपल्याला जायचं होतं, मी मॅडमशी बोललो दुपारी असं म्हटलं सरांनी, आणि मी इथपर्यंत आलो। तर त्या वेळेचा सदुपयोग किंवा जर फायदा आपल्याला होत नसेल तर मग ती एखादी गोष्ट करण्यामध्ये आपल्याला ते कार्य करायला अर्थ नसतो। तर मुद्दा असा की ह्या गोष्टी अरेंज का बरं केल्या जातात। आता मॅडमने होकार दिला, सरांनी विचारलं, आम्ही इथपर्यंत आलो। त्याच्यातून मॅडमचं जे आउटपुट आहे ते 0 आहे, माझं आहे ते 0 आहे। तर तुम्हाला मिळणार आउटपुट काय आहे? म्हणजे पहिल्यांदा हे डोक्यात घ्या की हे खास तुमच्यासाठी जे काही आलोय आपण। मॅडम शिकल्या, आम्ही शिकलो, तेव्हा असे म्हणजे मार्गदर्शन करणारे ह्या लेवलवर कमी होते किंवा नव्हते असे म्हणायला हरकत नाही। बराच काळ जाईपर्यंत आम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे माहीत नव्हती, म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये। आणि आता सगळं माहीत असतानाही तुमचा जर समजा दृष्टिकोन जर तोच असेल तर आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी, त्याच्यामध्ये काहीतरी आपण चेंज करण्यासाठी हा म्हणजे सेशन इथे घेतो। लक्षात घ्या, सुरुवातीला म्हणजे असं मी भाषण देईल आणि तुम्ही काय कराल, भाषण ऐका अशी भूमिका अजिबात घेऊ नका। मला शिकवण्याची सवय आहे हे लक्षात घ्या। त्याच्यामुळे जे कम्युनिकेशन आहे आणि स्टुडंट पार्टिसिपेशन आहे याच्यावर माझा जास्त भर असतो। नाहीतर कसं होते माहितीये का, तुम्ही शरीराने इथे प्रेझेंट असता आणि मेंटली दुसरीकडे असता। डोक्यात विचार सुरू असते कार्यक्रम सुरू झाल्याबरोबर, काय की हा सोडेल किती वाजता, बरोबर आहे, आता हा सांगणार काय आहे, आज जेवायला काय केलं असेल, सकाळी डब्यात तुम्हाला न आवडणारी भाजी होती, माझं जेवणच झालं नाही, बरोबर आहे। म्हणजे कोणी जर तुमच्या मित्राने फोन नसेल उचलला, का नसेल उचलला, काढून ठेवा डोक्यातून बाजूला। लक्षात, कम्युनिकेशन, इंटर कम्युनिकेशन आपण करूया आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता स्पर्धा परीक्षेसंबंधी। त्याच्यामध्ये विषय बरेच आहेत, लक्षात घ्या। मी इथे काय म्हणून सांगा, स्पर्धा परीक्षेबद्दल खास करून बोलेन। मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो। तुम्ही आता इथे मी आल्या मला मॅडम सायकली दिसली आणि तुम्ही बऱ्याच मुली विद्यार्थिनी सायकलने ये जा करत असाल, बरोबर आहे। तर त्या सायकलला ब्रेक्स आहेत, बाईक असेल तरी ब्रेक्स असतात, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर आपण काय म्हणू, कार असेल, किती मोठं वाहन असेल त्याला ब्रेक्स असतात ना, माहित आहे तुम्हाला ब्रेक्स म्हणजे असं काही मी अफलातून गोष्टी नाही सांगणार आहे। बघा, तर तुमच्यापैकी एखाद्याने मला उत्तर द्या, कशासाठी असतात ते? हे बघा, तुम्ही बघा, मी प्रश्न विचारला ब्रेक्स कशासाठी असतात। काही लोकांना टेन्शन येणं सुरूही झालं, हे विचारले आला का, बरोबर, लक्षात कशासाठी असतात? वेगावर नियंत्रण, पुन्हा बिलकुल बरोबर। आणखी बरं, ब्रेक्स नसते तर काय झालं असतं, ऍक्सिडेंट झाला असतं, बिलकुल बरोबर। आणखी काय झालं असतं, ताब्यात नसतं राहिलं। आणखी हा तर मुद्दा आहे, बरोबर आहे। काय म्हणून सांगा, ते वाहन आम्ही वापरलंच नसतं, बरोबर आहे, हा विषय। आता कसं असते मला ते सांगायचं आहे। एक उत्तर इकडून खूप छान होता, लक्षात घ्या, बाकीची उत्तरे चांगली होती पण एक उत्तर छान होतं। मी सांगतो तुम्हाला कसं आहे बघा, मॅडम आहे, मी आहो,
तुमचे घरचे कर्ते पुरुष आहे, आई वडील आहे, तुम्हाला जे तुमच्या मनाला वाटतं ते न करू देणारे, जे तुमच्या मनाला वाटते ते न करू देणारे आपल्या आयुष्यामध्ये जे असतात ते सगळे ब्रेक्स होतात. आणि तुमच्यासाठी काय चांगलं आहे ते करायला लावणारे ते सुद्धा ब्रेक्स होतात. हे लक्षात घ्या. कारण काय मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मुद्दा कसा आहे बघा, एक उत्तर होतं गाडी आम्ही वापरलीच नसती आणि वेगावर नियंत्रण करण्यासाठी. मला सांगा, ब्रेक्स हे गाडी चालवण्यासाठी असतात, गाडी वापरलीच नसती, विकतच घेतली नसती, हा मुद्दा महत्वाचा. मग मला सांगा, जो व्यक्ती आपल्या पहिला गुरु आईचा ऐकत नाही, आई काय सांगते, बाळाकडे जाऊ नको, बाळा असं करू नको, बाळा तसं करू नको, चल अभ्यासाला बस, तुझा होमवर्क आहे ना. ऐकलं का आपण बऱ्याचदा दुर्लक्ष केलं आणि आपल्याला जे करायचं होतं तेच आपण केलं. आईचं दुर्लक्ष झालं, पळालो खेळायला. बरोबर आहे. म्हणजे हे करूया ते करूया अशा गोष्टी केल्या म्हणजे आपल्याला वाटतं की बाकीच्यांना कोणाला तरी येतंय आणि आपल्याला काहीतरी कमी येतंय. ह्याच्यातला हा फरक आहे, हे लक्षात घ्या. आणि मग होते कसं, तुम्हाला त्या ब्रेकचा राग यायला लागतो, आईचा राग येतो. म्हणजे विशेष काम जे तुमच्या फायद्याचं आहे ते जेव्हा तुमच्या फायद्याचं काम करायला सांगतात तेव्हा राग येतो. अभ्यास कर म्हटलं की राग येतो. कोणाची आपल्यासोबत बरोबरी केली तर बघ त्याला 97% मिळाले, बरोबर, मग आपल्याला राग यायला लागतो. लक्षात घ्या. मुद्दा कसा होतो तर हे असं आहे की तुम्ही जेव्हा गाडी विकत घेता, सुसाट वेगाने, एक चांगलं उत्तर सांगतो, सुसाट वेगाने गाडी चालवण्यासाठी ब्रेक असतात. मला सांगा, ब्रेक नसलेली गाडी तुम्ही चालवू शकता? नाही चालवू शकत. मग लक्षात घ्या. आणि ज्या गाडीला मजबूत ब्रेक आहे, म्हणजे तुम्हाला एअर ब्रेकची गाडी आहे, टच केला की लागतो, त्यावेळेस तुम्हाला माहित आहे होणार काहीच नाहीये. कारण आपण काय करूया, 140-200च्या स्पीडने चालवा, टच केला की लागणार आहे. आणि ज्या गाडीचे ब्रेक्स कमजोर आहे किंवा लागत नाही ती गाडी तुम्ही कशी चालवता? हळू चालवता किंवा चालवतही नाही किंवा वापरत नाही. किंवा जर समजा कोणाला विकतो म्हटलं तर, कोणी विकत घेत नाही, कोणाला वापरायला देतो म्हटलं तर, कोणी वापर नको रे बाबा म्हणते, पडून जायचा, अपघात व्हायचा. बरोबर आहे. तर सांगायचं आहे की आपल्यावर जोपर्यंत आपल्या घरच्यांचं, गुरूंचं, आपल्या काय म्हणून सांगा, जे कोणी आपल्याला म्हणजे काय म्हणून सांगा मार्गदर्शन करत आहे, ह्या सगळ्यांचं आपण जोपर्यंत ऐकत नाही. डॉक्टरला जर तुम्ही म्हटलं की मला तापाची एकदम गुलाबजामुन सारखी गोळी पाहिजे, तर तुझा म्हणता, अरे बरोबर आहे ना, डॉक्टर तुम्हाला तापाची गोळी कशी असेल ती देणार, तुम्हाला कशी पाहिजे ती देणार नाही. ह्या काय म्हणून सांगा गोष्टी महत्वाच्या असतात. मग आता तुम्हाला आज मार्गदर्शन याचं पाहिजे का, हा एक पहिला मुद्दा, पाहिजे का. तर आता 2 मिनिटं मॅडम समोर बसलो होतो मी. सर कसं आहे, आता तुम्हाला वेळ भेटत नाही, तो एक मुद्दा. तुमच्यावर काय सांगा नियम आहे, तो एक मुद्दा. आणि तिथपर्यंत किंवा जिथे सेंटर आहे तिथपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही, तो एक मुद्दा. पण आपण जर वेळ काढलाच तर आपण काय सांगा करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण काय सांगा करू शकतो. हेच वय आहे, त्याच वयात आपण काय सांगा करू शकतो. आणि आता पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणून आता हे एक्झाम्पल जे सुरुवातीचं दिलं त्याच्यावरून हे लक्षात घ्या, एक व्यक्ती आहे, तो काय म्हणून सांगा एखादा अपघात आहे, तुम्हाला अनोळखी व्यक्ती जर समजा पडला गाडीवरून, तर तुम्ही त्याच्याकडे काय करता, म्हणजे तुम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही, तुम्ही तुमच्या कामी निघून जाता. अरे बरोबर आहे ना. आणि तो जर ओळखीचा असेल तर आपली गाडी चटकन थांबवता, धावत जाता, त्याला उचलता, त्याला काय झालंय बघता. ह्या 2 गोष्टीमधला फरक समजला काय आहे. तुम्हाला जो कोणी बोलतो, तुम्ही जर समजा एखादी गोष्ट चुकीची करत असाल, तुम्हाला कोण बोलेल, आई बोलेल, वडील बोलेल, शिक्षक बोलेल, काय म्हणून सांगा मॅडम बोलेल, ह्यांना तुमच्याशी देणं घेणं आहे. समजून घ्या, तुमचं काहीतरी आयुष्यामध्ये भलं झालं पाहिजे, बरोबर आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची काय सांगा प्रगती झाली पाहिजे, असं ज्या लोकांना वाटतं ते लोक तुम्हाला बोलतात. आणि जे तुमच्याशी अनभिज्ञ आहे, अनोळखी आहे, हे लोक तुमच्याशी बोलतील का? अजिबात बोलणार नाही. हा एक महत्वाचा पॉईंट आहे. मग आता तुम्ही काय करता, तुम्हाला 17 वेळा असं करू नको, पुढे होता रे आतापर्यंत, कोण सांगितलं तुम्हाला? ह्या लोकांचा राग येणं सुरू होतो. बरोबर आहे ना. म्हणजे काय 17 वेळा टोकाटोकी करत असतात, झाला का अभ्यास, कुठं आहे तुझा? तर हे असं आपल्याला आपल्या कुटुंबातून, समाजातून लक्षात घ्या. जो व्यक्ती आहे, तुम्ही चौकामध्ये एखाद्या व्यक्तीला चुकीचं बोलले आणि ज्याचा तुमच्याशी संबंध नाही तोही व्यक्ती तुम्हाला म्हणत असेल, असं बोलत असते का मोठ्यांना हेच शिकवलं का? तुम्ही त्याच्या मागे म्हणता तो खूप शहाणा आहे राजा, मला बोलला. त्याच्याशी तुम्हाला देणं घेणं होतं, त्याला वाटायचं की तुमची प्रगती झाली पाहिजे, तुमची दुरुस्ती झाली पाहिजे, म्हणून तो बोलला. अनोळखी माणसाच्या मध्ये आपण कोण खुपसतो का? नाही खुपसतो.
मग आता सर आले मॅडमकडे, मॅडमना म्हटलं मॅडम हे असं असं आहे, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं, ठीक आहे. मॅडमने म्हटलं ठीक आहे सर या. सरांनी म्हटलं सर आपण जायचं. मी म्हटलं चल ठीक आहे. तर सांगायचं काय आहे की हे जे लोक आपल्याला रस्त्यामध्ये भेटत असतात तर हे लोक आपल्या प्रगतीस कारणीभूत असतात. लक्षात घ्या, हे लोक आपल्या प्रगतीस कारणीभूत असतात. आणि आता एक गोष्ट 2017ची गोष्ट आहे. इथे नागपूरला मी गेलो होतो, UPSC प्रिलिम होती. बिहारचे विद्यार्थी, आता बिहारचे विद्यार्थी BA सेकंड इयर. आता तुमच्यापैकी BA सेकंड इयर, ते BA सेकंड इयरचे होते दोघे, म्हणून सांगतो. तुमच्यापैकी कोण कोण आहे BA ला असतील ना? हा, BA सेकंड इयर वाले, बरोबर आहे. 2 विद्यार्थी होते. आता बघा, मी सुद्धा एक्झामला गेलोय, ते सुद्धा एक्झामला आलेले आहे. दोन काय म्हणून सांगा पेपर असतात, तुम्हाला माहित असेल. 2 पेपर मध्ये 2 तासाचं अंतर असतो. मी पुढे सांगेल तसं. 2 तासाचं अंतर असतो. पहिला पेपर संपला, आम्ही हॉलमध्ये आलो बाहेर. तर आपले विद्यार्थी काय करून होते तुम्हाला सांगतो. आपले महाराष्ट्रीयन विद्यार्थी पेपर केला का पेपर बघायचा नाही म्हणजे टेन्शन येते म्हणजे, बरोबर आहे. आपलं बरेच चुकलेलं असतं. पेपर गुंडाळा करून आपल्या काय सांगा बॅगमध्ये ठेवून आपले 2 तास कधी जाते याची वाट पाहत होते. म्हणजे घड्याळीकडे वारंवार टाइमपास. 2 तास कधी जाते, पुढा दुसरा पेपर देतो, पेपर संपला की घरी येतो. ते 2 विद्यार्थी होते. मला वाटलं ते कोणाला सोबती आले असेल, ते सोबती आलेले नव्हते. ते पेपरचे कॅन्डिडेट होते. लक्षात घ्या, ते कॅन्डिडेट होते. मी म्हटलं बाबा, मी म्हटलं तुम्ही पेपर दिला का? ते म्हणे हो, आम्ही पेपर दिलाय म्हणजे. बरोबर आहे. मग मी म्हटलं तुमचं एज्युकेशन काय? मला वाटलं त्यांचे चेहरे पाहून की हे काम सगळ्यांची डिग्री कंप्लीट नाही, तरी पेपर देत आहे. आणि तिथे अटेम्प्ट्स असतात. म्हणजे तुम्ही जर समजा म्हणजे कॅटेगरीनुसार अटेम्प्ट्स असतात. तेवढ्या जर अटेम्प्ट्स मध्ये तुम्ही जर समजा UPSC पास नाही होऊ शकले तर तुम्हाला नंतर देता येत नाही, हे तुम्हाला माहित असेल. मग मला वाटलं की यांना अनुभव नसताना हे जर समजा पेपर देत असतील तर यांच्या अटेम्प्ट्स वाया गेल्यानंतर यांच्याकडे नॉलेज जरी आलं तर हे कसे देईल बा, या उद्देशाने मी त्यांना विचारलं. मग मी म्हटलं काय केलं. मी म्हटलं तुम्ही अटेम्प्ट संपल्या तर काय करा? आता ते हिंदीमध्ये बोलू लागले, भैया वैसी बात नहीं है. मी म्हटलं कशी आहे मग? मी म्हटलं हे देखो बोले, हमारे पापा ने हमें क्लास लगा दी. म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला काय सांगा क्लास लावून दिला. हे आता 10वी मध्ये लावून दिला. 1 वर्ष 10वीचं, दुसरं वर्ष काय सांगा 11वीचं, 12वी, त्यानंतर डिग्रीचं पहिलं वर्ष, डिग्रीचं दुसरं वर्ष. किती वर्ष झाली? 5 वर्ष. तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सातत्य. त्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणू. या कोणी तुम्हाला सांगेल, कोणी हे, कोणी ते, कोणी असं, कोणी तसं. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो सांगा, सातत्य या गोष्टीला पुढे ठेवतो. कोणी म्हणते कॉन्फिडन्स पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, मेहनत पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. लिस्ट बघा मोठी आहे. त्याच्यावर एक गोष्ट येते, ते म्हणजे काय, ते माहिती का? सातत्य. त्याला आपण म्हणजे त्याला प्रॅक्टिस, इंग्रजीमध्ये जाऊ तर प्रॅक्टिस म्हणू. पण प्रॅक्टिस तेव्हाच होईल ना जेव्हा आपण सतत ही गोष्ट काय सांगा करत राहू. तर त्यांनी सांगितलं की आम्ही 10वीत गेलो आणि 10वीचं वर्ष असताना सुद्धा आम्हाला क्लास लावून दिला UPSCचा. लक्षात घ्या, UPSCचा क्लास लावून दिला. आणि त्यांनी सांगितलं की 2 तास क्लासमध्ये जायचं आणि या 2 तासा व्यतिरिक्त कोणताही अभ्यास त्या UPSCचा करायचा नाही. बाकी तुमच्या 22 घंट्यामध्ये तुम्ही कशाचा विचार करा? फक्त इयत्ता 10वीचा विचार करा. समजलं मी काय म्हणतोय? मग आता काय झालं की ते 2 तास रेग्युलर करत आहे. पहिल्या वर्षी बऱ्यापैकी समजलं, जेवढं समजायचं तेवढं क्लासमध्ये. पुस्तके सुद्धा विकत घ्यायची नाही असं वडिलांनीच सांगितलं. त्यांना आता कोणातरी शिक्षकांनी गायडन्स केलं असेल की बाबा असं असं करायचं आहे, लक्षात घ्या. आणि मग ह्या गोष्टी काय म्हणून सांगा झाल्या. आणि आता 11वीचं वर्ष, गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी 20% समजलं असेल. 20 म्हटलं मी म्हणजे 100 शब्द जर शिक्षक बोलले असेल तर यांना किती समजले? 20च समजले. समजत आहे? दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये प्लस होईल की मायनस होईल? काही ना काही प्लस होईल, बरोबर आहे. काही ना काही काय सांगा प्लस होईल. आणि आता दुसऱ्या वर्षी मग त्यांना काय सांगा 11वीचं वर्षी जास्त समजलं. 12वीच्या वर्षी यांनी वडिलांना म्हटलं की आता आम्ही जाणार नाही, कारण आमचं 12वीचं वर्ष. वडिलांनी म्हटलं 5% कमी झालं तर जमते. मी काय म्हणून सांगा 5-6 वेळेस मुलाखत दिलेली आहे. फुकट विचारलं नाही तुमच्या 12वीला किती पर्सेंटेज होते, BA ला किती पर्सेंट. त्याच्यानुसार लीजचा नोकरीचा कुठंच 1 पैशाचा संबंध येत नाही. म्हणजे नोकरीच्या वेळेनं जर जाल तुम्ही तर हे लक्षात घ्या. तर आता काय झालं तुम्हाला सांगतो. मग गोष्ट कशी, 12वीचं 3रं वर्ष. आता 12वी पास झाल्याच्या नंतर फ्री झाले डिग्रीसाठी, लक्षात घ्या. आणि त्या वर्षी त्यांना आता तुम्हाला लिस्ट कितीवर लागतात, स्पर्धा परीक्षांच्या लिस्ट कितीवर लागतात? 50%. लक्षात घ्या, 50%, 55% किंवा काय सांगा 60 100पैकी 60 बरोबर जमलं तुमचं. मला सांगा 4 वर्षे तुम्ही क्लास रिपीट केला. आता क्लास म्हणण्यापेक्षा तुम्ही शाळा रिपीट केली, वर्ग रिपीट केला, कॉलेज रिपीट केलं आणि अदर अभ्यास न करता BA फर्स्ट इयरला आल्याच्या नंतर ते काय बोलत आहे, ते पोरं सांगत आहे मला, सर बोले अब हमारे टीचर आगे आकर क्या पढ़ाने वाले हैं.
अब हमारे टीचर कौन सा डायलॉग बोलने वाले हैं, हमारे टीचर कौन सा आप जोक करने वाले हैं, हमारे टीचर कौन सा एग्जाम्पल देने वाले हैं, ये हमें पहले से पता है। कितने बोर हो गए बोले, भयंकर बोर हो जाते हम। फिर जाते क्यों बोला, नहीं पापा बोलते ना, बोले रोज जाओ। और आणि त्यांचं एक ऑनलाईन कनेक्शन समजते तुम्हाला कसं, की त्यांचा जो मोबाईल नंबर आहे तो सिस्टमला ऍड आहे, थंब लावल्याशिवाय क्लासमध्ये एंट्री होत नाही, आणि थंब लागल्यानंतर मॅडम हजर झालाय का विद्यार्थी, वडिलांच्या मोबाईलवर मेसेज जातो की तुमचा मुलगा वर्गात आलाय। असं 365 दिवस, म्हणजे पोरांना नाटकं करता येत नाही, हा एक विषय। तर ते रेग्युलर आहे वर्गात रेग्युलर आहे। आणि आता त्यांना ते जमलंयच, काय जमलं सांगा, की शिक्षक पुढे काय बोलतात, आणि आता त्यांचा स्कोर किती होता हे सांगतो। आता आम्हाला म्हणे आमची डिग्री पूर्ण होण्याची फक्त वेळ आहे, डिग्री पूरी होने की देरी है बोले, जैसी डिग्री कंप्लीट हो जाएगी वैसे हम ये परीक्षा एग्जाम पास कर लेंगे बोले। कोणती परीक्षा, यूपीएससी पास कर लेंगे। आणि आपल्या महाराष्ट्रवाल्यांना इतकं आश्चर्य वाटते, वयाची 35 आली तरी जर समजा एखादा चपराशी निघत नसल तर तिकडला 21व्या वर्षी आयएएस होते कसा। आपल्या समोरचा पहिला प्रश्न की 21व्या वर्षी तो आयएएस कसा होते बा। तर आता लक्षात घ्या, डिग्री 12वी किती सांगा, 18व्या वर्षी, म्हणजे 6 + 12 करा ना 18, नियमित पास झाले तर, आणि होतात अलीकडले पूर्ण सरकारने ढकलपट्टी धोरण जाहीर केलेलं आहे। म्हणजे पास विनापास करू नका असं लिहिलेलं असतं बरं प्रॉस्पेक्ट मध्ये। तुम्हाला विद्यार्थ्यांना मारता येत नाही, तुम्हाला कोणते शिक्षक जर मारत असेल तर मला सांगा, पुस्तकाच्या पहिल्याच पानावर लिहून आहे की विद्यार्थ्याला हात लावता येत नाही, लक्षात घ्या। तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घ्यायला तर जाताना विचारा, मला आमचा शिक्षक खूप हानतो, तुम्ही सांगा काय विषय आहे, तर लक्षात घ्या। तर नाही, तो तेवढा शिक्षकांचा अधिकार असतो, सरकार म्हणत असेल तरी। तर समजून घ्या, बीए फायनल इयरला त्यांचं वय किती आहे सांगा, 21 वर्ष, आणि त्यांनी जर एवढा सोपा फॉर्म्युला आहे त्यांचा, एवढा सोपा फॉर्म्युला, आपण बोर होऊन जातो। तुम्ही नाव ऐकलं असेल थॉमस अल्वा एडिसन, अरे नाव ऐकलं ना, एडिसन हे जे प्रकार दिसतंय ना, बल्ब आहे, कुणाचा आहे सांगा, एडिसनचा शोध आहे, माहित आहे तुम्हाला। त्याने किती प्रयोग केले ऐकले असेल तुम्ही, कितीव्या प्रयोगाला बल्ब लागला। एवढं टेन्शन मध्ये येऊ नका, मलाही करेक्ट माहित नाही, मी खोटं बोलून देत असतो, बरोबर आहे। एवढा काय आपला परीक्षेचा प्रश्न आहे का ज्याच्याने आपला यूपीएससी रिझल्ट जाणार आहे, तुमच्या मागे टेन्शनच भयंकर येते। एखादा प्रश्न सांग, अरे बापरे, मला लक्षात घ्या, असं एवढं टेन्शन मध्ये यायचं नाही। आता त्याने 1000 प्रयोग केले असं म्हणतात, माहित आहे, तर ते 1000व्या प्रयोगाला लागला असं म्हणतात, बरोबर आहे। तुम्हाला एखादं गणित नाही आलं, तुम्ही किती प्रयोग करता, नाही तुम्ही 4च करता, बेरीज करून पाहता, वजाबाकी करून पाहता, गुणाकार, भागाकार, जास्तीत जास्त वर्गमूळ, घनमूळ, पट, निमपट, दुप्पट, तिप्पट, बरोबर आहे, अंकांची बेरीज, असं काहीतरी तुम्ही 8-10 प्रयोग झाले की गणित बंद। तसं जर त्याला जर समजा केलं असतं, कोण सांगा, थॉमस अल्वा एडिसन, तर आज आपण कुठे राहिलो नसतो, अंधारात, म्हणजे प्रकाशात राहिलो नसतो, कुठे राहिलो असतो, अंधारात। कदाचित त्याच्यानंतर दुसरा कोणीतरी आला असता, बरोबर आहे ना, त्याचा इंटरव्ह्यू झाला, सर 999 प्रयोगाला महत्व नाही का, बरोबर आहे। त्याला इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर परीक्षेमध्ये, म्हणजे त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारला पत्रकाराने, बाबा म्हणे तुला 1000व्या वेळेस तो बल्ब लागला म्हणे, 999 प्रयोग फेल गेले का म्हणे, 999 प्रयोग फेल गेले का म्हणे। एडिसनने उत्तर दिलं, गजब, काय म्हणते माहित आहे, 999 प्रयोग फेल नाही गेले, त्याची प्रत्येकाची एक थिअरी आहे म्हणे, ती मी लिहून ठेवली म्हणे, जगातला कोणताही शास्त्रज्ञ पुन्हा जर बल्ब लावेल म्हणे तर त्या 999 मार्गाने तर लागणारच नाही म्हणे, तेही रिसर्च होईल म्हणे, हा एकमेवच मार्ग आहे म्हणे ज्या मार्गाने बल्ब लागू शकतो। तर सांगायचं हे आहे की तुम्ही जे करत आहे तेही करेक्ट आहे। तुम्ही गुणाकार केला, गणित नाही आलं, म्हणजे एक रिसर्च झाला, नियम झाला की हे गणित कशाने येणार नाही, गुणाकाराने येणार नाही। तुम्ही भागाकार केला, गणित आलं नाही, काय झालं, भागाकाराने हे गणित येतच नाही। तुम्ही बेरीज करून पाहिली, आन्सर आलं नाही, म्हणजे याचा तो एक रिसर्च आहे। चुकणे म्हणजे काय, शिकणे, एकदम सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो, झालेली चूक पुन्हा न करणे म्हणजे काय, शिकणे आहे। आणि झालेली चूक वारंवार करत असाल तर, तुम्हाला कोणीतरी शिक्षक येतो, मॅडम सांगत आहे की तुम्ही काय म्हणून सांगा 6:30च्या तिकडे, उद्या तुला पनिशमेंट करतो, तरी तुम्ही चूक करत असाल तर तुम्ही शिकले नाही, काल मॅडमच्या बोलण्यावर लक्ष दिलं नाही, असा त्याचा अर्थ होतो। मग शिकण्याची डेफिनेशन एकदम सोपी, झालेली चूक पुन्हा पुन्हा करायची नाही। आपल्याला माहित आहे बेरजेनं आलं नाही, गुणाकारण आलं नाही, भागाकारण आलं नाही, म्हणजे झालेली चूक पुन्हा पुन्हा, आणि रोज आपण काही ना काही त्याच्यामध्ये काय करू सांगा, ऍड करू। तर काय म्हणून सांगा, अशा गोष्टी असतात, सांगणारं कोणतरी आपल्याला काय सांगा, व्यवस्थित त्या वेनं आपल्याला जायचं। आणि सगळ्यात मोठी गोष्ट कशा माहिती का, आपल्याकडे सगळ्यात मोठी गोष्ट निगेटिव्हिटी फुल आहे निगेटिव्हिटी। आणि समाजात, तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय मिळते माहिती आहे का, निगेटिव्हिटी मिळत असते,
बरोबर आहे. आजी जी काय म्हणून सांगा थंब लावते, शाळेत गेली नाही, तिला कसं माहित रे इंग्रजी कठीण असते म्हणून? नाही, तिला कसं माहिती इंग्रजी कठीण असते? आजी म्हणते ना, तुझा इंग्रजीचा पेपर आहे म्हणते उद्या. तुम्ही जर 10वीत असेल तर तू कुठे हिंडून राहिला? मला प्रश्न पडतो, आजीला सांगितलं कोणी इंग्रजी कठीण असते? बरोबर आहे. मला सांगा, जो गावातला 4थी नापास माणूस आहे दुकानदार, ते तुम्ही चौकात बसून दिसले, 10वीचे पेपर चालू आहे वाटते का? ते म्हणते हो उद्या काय सांग इंग्रजीचा. तू इथं कसं काय? त्याला कसं माहिती इंग्रजी? 4थी पर्यंत इंग्रजीच काय असते? एबीसीडीच्या पलीकडे गेलंच नसते. कॅट बॅट मॅट फॅन, अरे बरोबर आहे ना, एवढाच विषय असते. बरोबर, अलीकडे तरी वाढत आहे. समजत आहे मी काय म्हणत? त्याला कसं माहिती? निगेटिव्हिटी फुल आहे आपल्या घरामध्ये. लक्षात घ्या, तुम्हाला इंग्रजी 10वीत पास व्हायला किती पर्सेंटेज लागते? अरे बरोबर सांगा, किती लागते? 35% 12वीला 35%. कोणती डिग्री या किती पर्सेंट पाहिजे पास व्हायला? 35%. तुम्ही 35% इंग्रजी बोलता, रोज बोलता, आणि त्याच्यात कोण बोलते? तुमची आजी बोलते, अशिक्षित आजी बोलते. सर म्हणा काही सांगता? हे बघा मी सांगतो, मी इथं वाक्य बोललो होतो, आता गरमी होते, सुरुवातीला काय म्हणून सांगा? फॅन बंद कर. किती शब्द आहे? अरे समजते ना, फॅन बंद कर किती शब्द आहे? 3 म्हणजे 100%. 1 म्हणजे 33.33. अरे 33.33 झालं ना, 100 भागीला 3. सांगा, आजी तुम्हाला काय म्हणते घरी? थंडी लागायला लागली, घरी जा, आजी तर बसूया, खोलीचा फॅन सुरू करा. फॅन बंद कर, मग थंडी लागून राहिली. अरे बरोबर आहे ना. मग आजी जर फॅन बंद कर म्हणत असेल, काय झालं? आजी तर पासच आहे ना, बिलकुल जवळ. मास्टर नंतर ग्रेस देऊन टाकला, जाऊ दे आजी बिचारी, झालं 10वी पास. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टीनं बघत नाही. लक्षात घ्या त्या गोष्टीकडे. बघ काय म्हणून सांगा, एक ग्लास पाणी दे, ग्लासभर पाणी दे, 25% इंग्रजी आलं बरं त्याच्यात. ग्लास आला, फॅन आला, टेबल आला, बॅट आला, कॅट आली, मॅट आली. काय म्हणून सांगा आपण? हे काय म्हणून सांगा? वायर. बरोबर आहे. मोबाईल, डॉक्टर, पेशंट. विचार करा, बोलता इंग्रजीच्या नावाने येतच नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला गणित येते, तुम्हाला इंग्रजी येते, फक्त तुमचा अभ्यासक्रम तुम्ही व्यवहाराशी कनेक्ट केलेला नाही. मला सांगा, एखादा अशिक्षित आजोबा जेव्हा दुकानात 500ची नोट देते, सामान घेते, बाकीचे पैसे परत घेते, तेव्हा त्याला फिलिंग येते की मला काहीतरी कमी आलं, म्हणजे पैसे कमी आले. मग ते काय म्हणते? हे बरोबर आहे का म्हणते? मग दुकानदार, हो 10 रुपये कमी आले तुम्हाला. कुठून आलं हे गणित? समजा कुठून आला गणित? भाजीपाला विकणारे लोक माहित आहे, ते शिक्षित नसतात. बरोबर आहे. ते तुम्हाला बरोबर पैसे वापस देते का नाही सांगा? 2-4 मेनू घ्या तुम्ही, 100ची नोट द्या त्यांना, ते करेक्ट वापस देते. कशात? कुठून आलंय? चिकटवा ना त्याला. शिक्षणाची मजा घ्या. मी 10वीत होतो, गणित शिकवायचे, म्हणजे खूप मजा घेतली शिक्षणाची. कसं आहे, तुम्ही नोकरीवर लागले, आयुष्य यशस्वी झालं हे अजिबात नाहीये, लक्षात घ्या. तर तुम्ही आनंद किती घेता शिक्षणाचा? जीवन सोपं करण्याचं साधन म्हणजे शिक्षण होय. काही लोकांच्या जीवनात नोकरी असते, समाधान नसते. नोकरी असते सगळ्यांकडे, बऱ्याच लोकांकडे, पहा नोकरीवाले, मग ते त्यांना काही व्यसन असतील, काही कसं असतील. ऍज अ पहिल्यांदा तर तुम्हाला प्रॉपर माणूस म्हणून देतो. लक्षात घ्या, खूप मोठी संपत्ती. मी काय बोललो होतो सुरुवातीला? काय म्हटलं होतं? वेळ म्हटलं होतं. वेळेसाठी बोललो होतो की वेळ परत नाही आणू शकत, हे लक्षात घ्या. आणि पैशाची गोष्ट सांग, तुमचं टार्गेट काय असते? मला 1 लाख रुपये महिन्यावारी नोकरी मिळाली पाहिजे, माझा बिझनेस पर डे 5,000 रुपये मी कमवलं पाहिजे. बघा, तुम्हाला आता एवढं काही इकॉनॉमिक्सचं माहित असेल नसेल, की तू माणसाचं आयुष्य कसं आहे सोपं सांगतो. बघा, स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन जे आहे तिथे तुम्ही करणारच आहे, आणि उद्याच तुम्ही मी म्हटल्यावर काही क्लास लावणार नाहीये, आणि तुम्ही काही 12 घंटे पुस्तक उडून बसणार नाही. बरोबर आहे. पण ऍज अ तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला, जसं मी पॉझिटिव्ह विचार सांगतो त्याच्यावर थोडंसं पहिल्यांदा बोललो आपण. हे बघा, आता माझा कार्यक्रम सरेपर्यंत किंवा मी खाली बसेपर्यंत तुम्ही एकमेकाकडे पाहून स्माइल देऊ नका, कानामध्ये असं करू नका. म्हणजे कसं होते, मला वाटते की तुम्हाला पचून नाही राहिलं. लक्षात घ्या, लक्ष माझ्याकडे. मला सवय आहे की विद्यार्थी कॉन्सन्ट्रेट करत नसेल तर मी माझा हात आटोपता घेतो किंवा बोलणं आटोपता घेतो, हे लक्षात घ्या. एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही 10वीच्या पेपरला घरून निघली, बरोबर आहे. घरून शेजारी म्हणते, कशाचा आहे रे पेपर? इंग्रजीचा. हा, काल होता ना पांढरीवर बसून. आधीची गोष्ट सांगितली तुम्हाला, कुठे बसून होती. 10वी म्हणजे इंग्रजी म्हणजे काय गंमत वाटते का? झालं तुम्हाला वाटते हो राजा इंग्रजी म्हणजे कठीणच आहे. हे बघा, मेंटॅलिटी डाऊन होत आहे. अरे समजत आहे ना. रस्त्यात पुन्हा कोणते, कशाचा आहे पेपर? इंग्रजीचा. अरे खूपच कठीण विचारून राहिले पॅटर्न. असं तुझं काय म्हणणं आहे?
एबीसीडी सुरू आहे खरी तुझी. हा, कशाचा होता पेपर? इंग्रजीचा. आणि तुम्हाला इंग्रजी आवडत नाही म्हणून तुम्ही इंग्रजी तासाला बसायचे नाही, इंग्रजीच्या शिक्षकासोबत तुमचं जमायचं नाही, इंग्रजी शिक्षकांनी तुम्हाला मारलेला आहे, शिव्या खाल्ल्या, इंग्रजी शिक्षकांनी तुम्हाला 2-3दा हाकलून दिलं अजिबात येत नाही म्हणून. आणि आता हॉलच्या तुम्ही जसे दारामध्ये उभे झाले तसं इंग्रजी शिक्षक आले आणि त्यांनी चॅलेंज केलं. त्यांचे चुकलं बरं, चॅलेंज केला काय, पास होऊन दाखव म्हणे. काय म्हटलं माहितीये का? पास होऊन दाखव म्हणे, इंग्रजी पास होऊन दाखव. तुला सांगत होतो वर्षभर की तू आता कसा पास होते ते बघतो ना मी, तुला काय गंमत वाटली का? तुम्हाला येणाऱ्या सर्व गोष्टी विसरून जातात, लक्षात घ्या. आणि तुम्ही खरोखरच नापास होता. कारण काय, हे सगळे तुम्हाला मोरल डाऊन करणारेच मिळतात, लक्षात घ्या. तुम्ही घरातून निघल्याबरोबर शेजारी म्हणते इंग्रजी काहीच कठीण नसते, मी एकच दिवस अभ्यास केला, मला मिळाले 47 गुण, काहीच नाही, लक्षात घ्या. मग ते झालं, शिक्षक म्हणे तू पास झालेलाच आहे, शिकवून तर सिलेबस पूर्णच झाला. आणि तसे आतापर्यंत जेवढ्या टेस्ट घेतल्या त्याच्यात तू तर होता, तुला बऱ्यापैकी मार्क होते. मला 5ची अपेक्षा, तुला 70 गुण मिळाले पाहिजे. आणि हे बघ तुला मिळालेच पाहिजे आणि मिळतेच हे मला माहितच आहे. याच्याने काय अभ्यास झाला का? नाही झाला. पण तुम्हाला काय सगळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली, तुम्ही तिथं बसले आणि तुम्ही तिथे बसल्याच्या नंतर तुम्हाला सगळे लोक आठवले रस्त्यात भेटलेले. तुमच्या डोक्यात जेवढं इंग्रजी आहे तुम्ही स्वतःची वाक्यरचना तयार कराल, स्वतःचं तिथे काय सांगा प्रेझेंटेशन कराल. ते कॅनचा कूल होऊ द्या, अरे बरोबर आहे ना, हॅवचा हॅड होऊ द्या, काही होऊ द्या, म्हणजे तुम्ही तरी लिहून येता त्याच्यात. अरे समजत आहे ना, तुम्ही लिहून येता आणि तुम्ही लिहिल्याच्या नंतर जो देणारा आहे त्याला सर्वच्या सर्व चूक नाही देत आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जरी वाक्याची रचना अशी झाली मी उद्या तुमच्या घरी आलो होतो, समजत आहे ना, म्हणजे तुम्ही नेमका काळ कोणता करून राहिले हे जरी वाचण्याला समज नाही, तुम्ही प्रयत्न केला, ते तुमचं आहे, ते कॉपी नाही आहे ना अपेक्षित. अरे बरोबर आहे ना, कोहिनूर डायमंड म्हणजे एका खोलीमध्ये एक कॉपी फिरली. मी 10वीचे पेपर तपासलेले आहे तुम्हाला सांगतो. तर 10वीच्या पेपरमध्ये माहित आहे का मॅडम, 46 पेपरचा गट्टा होता, एक क्वेश्चन नंबर होता इंग्रजीमध्ये, ते तिथूनच सुरू व्हायचं तिथूनच बंद व्हायचं. हा, मराठीच्या पेपरात तसंच झालं होतं. प्रसिद्ध कवी कुसुमाग्रज म्हणतात की, लक्षात घ्या, त्यांना खाली शेवटी वरील प्रमाणे आहे. मी विचार केला मग बाकीचे पेपर पुन्हा बरोबर, म्हणजे आमचे शिक्षक म्हणजे काय सांगा त्रास करायचे ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो. तर मला ते अख्खं पुस्तक पाठ असल्या कारण त्यांनी म्हटलं हे गट्टा घेऊन तपास, मॉडेल आन्सर की दिली होती. आणि तेव्हा काहीतरी म्हणजे 4 रुपये 5 रुपये पर पेपर मिळायचा, तपासायचो मी. तर अशी मी सरांना फोन केला, तर 1 रुपया टाकून म्हणाल तेव्हा फोन होते का, तो 1 रुपया ते कॉइन बॉक्स मध्ये टाकून फोन केला आणि म्हटलं सर एक प्रश्न असा आहे की सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याचं एकच उत्तर लिहिलं, हरकत नाही अर्धे मार्क देऊन टाकून, म्हणजे 4चा प्रश्न होता 2-2 मार्क टाकून द्यायचे. त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो इथे काय, आता कॉलेजची वगैरे नावं घेत नाही कारण हे जमल्यास आम्ही काय सांगा अपलोड करणार. अपलोड केल्याच्या नंतर मग काय होते, जुन्या स्मृतींना उजळा, शिक्षकांचे फोन येईल, लक्षात घ्या. त्याच्यापेक्षा ठीक आहे, एक विद्यार्थी आहे, तुम्हाला पाठ होता ना, कुठलं पाठ होते, पुस्तकाची पहिली पानं पाठ होते. सर म्हणाल तुम्ही आम्हाला तसं करा म्हणून सांगत आहे का? नाही, तुमचं माहिती आहे का, पहिल्यांदा प्रेशर कमी करणे हा मुद्दा महत्वाचा. फुल प्रेशर मध्ये, आणि प्रेशर मध्ये ना अभ्यास होत ना काहीच होत. मला सांगा बघा काय झालं, तुम्ही वाचता, आता हे तुम्हाला 5 पानं वाचायची आहे आणि सुरुवात इथूनच कराल. पहिल्या हे 2-4 लाईनी चांगल्या पाठ असतात, बरोबर आहे. मग तो एक कार्यकर्ता होता ज्याचा इंग्रजीशी अजिबात जमायचं नाही, म्हणजे एक उदाहरण फक्त इंग्रजी म्हणून घेतो, लक्षात घ्या. काय झालं की तो पेपरमध्ये लिहित आहे, तुम्हाला 2 गोष्टी येतात की तुम्ही जे उत्तर लिहिणार आहे ते खालीलप्रमाणे आहे, तुम्हाला माहित असते हे कॉमन लिहायचं आहे, आणि शेवटची लाईन कन्क्लुजन समारोप लिहायचा आहे. ते कसा करता की अशा प्रकारे वरील प्रमाणे आहे. अरे बरोबर आहे ना, सुरुवात करायची खाली प्रमाणे, शेवट करायचा वरील प्रमाणे, लक्षात घ्या. तर तसा एक विषय तुमची हे असते ना, नाही तो प्रवेश पत्र असते ना, आय कार्ड, नीट पहा त्याला, हॉल तिकीट म्हणा त्याला, तर तुम्ही जे म्हणाल ते म्हणा, लक्षात घ्या. तर इथे काय म्हणून सांगा, सुरुवातीला सूचना असतात एका बाजूला, मागच्या बाजूला सूचना असतात नंबर प्रमाणे. आमचा एक कार्यकर्ता, माझाच मित्र तसाच होता की ज्याचा इंग्रजी म्हणजे वैरीच इंग्रजीचा, लक्षात घ्या. मग झालं काय, त्याला खालील प्रमाणे आहे चांगलं जमायचं आणि शेवटचं वरील प्रमाणे आहे सुद्धा चांगलं जमायचं. तर मध्ये सूचना लिहायची, सूचना नंबर 1, 2, 3, 4 पॉईंट टाकून 5-6 सूचना लिहिल्या की खाली पुन्हा वरील प्रमाणे.
मग खाली उरलेल्या सूचना खालून लिहत आणायचं, पुन्हा 5-6 लिहायचा, पुन्हा वरील प्रमाणे खाली प्रमाणे, असा करत करत अख्ख्या पेपरची व्यवस्थित उत्तर लिहिली सर्व लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा म्हणजे 5 झाला. अरे बरोबर आहे ना, म्हणजे विषय होता गंभीर. प्रेझेन्स ऑफ माइंड बघा, खतरनाक, एकदम खतरनाक. बघा मी म्हटलं म्हणजे सारखं कुठं दिसते म्हणे. पहिल्यांदा मी सूचना नंबर 1 सुरू केली, बरोबर आहे, इथून 8 पर्यंत लिहिल्या म्हणे. मग मी काय केली म्हणे, दुसऱ्या उत्तरात 10 पासून 2 पर्यंत आणल्या, बरोबर आहे वर, आणि म्हणून 7 पासून मग मी 2, 3, 1 पर्यंत, म्हणजे असं करत म्हणजे नेमकी ती सुरू नाही होणार. स्पेलिंग मिस्टेक कुठंच नाही होणार, त्याचं कारण काय पाहूनच लिहून राहिलं, पलटून लिहिता आलटून लिहिता. शिक्षकही तेवढं काही वाचत वेळच नाही त्याला, व्यवस्थित लिहून आहे. चला मग किती, अरे हे तर मिसमॅच वाटून ठीक आहे, हरकत नाही. 6चा आहे का 2.5 द्या, 2 द्या, 3 द्या, 60चा आहे का 40 घे, 5 झाला ना, पाहिजे किती 35, बरोबर आहे. तर मुद्दा कसा आहे, म्हणजे हे असं करायचं नाही. हा भाग झाला विनोदाचा, पण तुमच्याकडे मेंदू आहे, लक्षात घ्या. जगात जे सुपर कम्प्युटर असते ना, तो मेंदू म्हणजे सुपर कम्प्युटरचा बाप, सुपर कम्प्युटरचा बाप. जगाच्या अंतापर्यंत त्याची बरोबरी कुणीच करणार नाही, आणि तसं कम्प्युटर जगात निघणार नाही. हा पहिला भाग. आता म्हणाल सर कसं, तुम्ही आता हा मोबाईल, आता हे किती रुपयाचा, 1 रुपयाचा मोबाईल आहे समजा. आम्ही काय बोलतो सांगा, 1 रुपयाचा मोबाईल, बरोबर आहे. हा जर समजा 1 लाख रुपयाचा असेल, ऐपतीनुसार घ्या तुमचा तुम्ही, बरोबर आहे. तर काय होईल सांगा, हा करोड रुपयाचा असेल. याच्यात घेतलेल्या दिवशी 500-600 चित्रपट टाका, आणि मग एका लेवलला तो काय म्हणते, स्पेस नॉट अवेलेबल, डिलीट सम आयटम्स. अरे बरोबर आहे ना, नाहीतर तो चालणार नाही, हँग होईल. आजच घेतला पण स्पेस नॉट अवेलेबल, बरोबर आहे. तुम्ही लहानपणापासून एवढी टीव्ही पाहिली, एवढा ज्युनियरजी पाहिला, एवढा शक्तिमान पाहिला, आणि बरोबर आहे ना, पाहिला का नाही, बरोबर आहे. ब्रिटानिया की शक्ती, जय हनुमान पाहिला, बरोबर आहे. आता सांगा, एवढ्या सिरियल आहे, एवढी लोक भेटली, मला सांगा मेंदूनं कधी म्हटलं का आता नवीन पिक्चर अॅनिमल आला आणि पाहायला जातं तर मेंदूचा मेसेज आला तुम्हाला काय, स्पेस नॉट अवेलेबल, डिलीट सम आयटम, बरोबर आहे. आफ्टर यू गो टू थिएटर, असं म्हणे का ते, अजिबात नाही. अरे म्हणे का, आहे ना, ते किती पॉवरफुल आहे, मल्टिपल काम करते. हे मोबाईल अँड्रॉइड आहे ना, याचा बाप आहे मेंदू, हा मल्टिपल काम करते, लक्षात घ्या. आणि इतका फास्ट आहे, इतका फास्ट आहे. मोबाईल मध्ये, कम्प्युटर मध्ये तुम्हाला फाईल शोधावी लागते दादा, मेंदूत नाही शोधावी लागत. मित्राचा फोन आला, काय म्हणतो, 500 रुपये पाहिजे म्हणते. मेंदू काय सांगते, मागचे 100 दिले नाही. किती फास्ट, तुमचा त्याच्यावर विश्वासच नाही. अरे बरोबर आहे ना, बरोबर म्हणते का नाही, लक्षात घ्या. तुम्हाला साधं कोण म्हणते, अगं तुझ्या गणिताचं पुस्तक मला दे बरं, तर ती मेंदू सांगते, अबे मराठीचे नोट नाही दिल्या म्हणते, मागं हरवले होते या म्हणते, बरोबर आहे म्हणते, बरोबर आहे का नाही, लक्षात घ्या. अशा गोष्टी, एखादा चेहरा दिसल्याबरोबर मेंदू सांगते, याले मी पाहिलं होतं. आता सांगा, तुम्ही लहानपणापासून किती माणसं पाहिली, किती माणसं पाहिली, हा. आणि आता तुम्हाला फोटो जरी शोधून काढायचे असेल, 5G वापरत असाल ना, मेंदू 5Gचा बाप, लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्याच गोष्टी सुरू आहे. आताही काही लोकांच्या डोक्यात सुरू आहे, काय माहिती आहे का, भाषण ऐकून राहिले, भाषण जोक झाला की हा 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 करून राहिले, बरोबर आहे. आणि डोक्यात काय सुरू आहे, सर ती केव्हा, बरोबर आहे ना, सर ती केव्हा, तू नेमकं काय करायला आला. मग मी दुसऱ्या पातळीवर काम करत आहे. बरं, कोणाला बरं वाटत नसेल तर मला गोळी घ्यायला जायचं आहे, कोणाला वाटतं मॅडम ह्याला आगाऊच बोलवलं, लक्षात घ्या. आणि मगाशी ते बाळ काय म्हणून सांगा, काहीतरी काही लोकांना वाटत होतं हा गाऊन असा करून राहिला, लक्षात घ्या. मेंदूचा विषय, तो मल्टिपल टॅलेंट, 10 कामं करतो. गाडी चालवता, गाडी, अरे गाडी चालवता ना, तर पहिल्यांदा सायकल चालवताना पाडेलकरी पाहून चालवता, म्हणजे पाय पाडेलवर आहे का नाही बाबा, राहणार. जसे जे तुम्ही चालवायला शिकले, सगळी बॉडी कामी लागते. बघा, दोन्ही पाय पॅडल चालवते, हात दोन्ही ब्रेक दाबते, डोळे बरोबर रस्त्यावर राहते, इकडे नेईन इकडे नेईन, अरे समजत आहे ना, असं होते. तर ते कोण नियंत्रित करते सांगा, मेंदू. मी तुम्हाला सांगितलं. आणि किती टक्के सर वापरून झिजला तर, लक्षात घ्या, किती टक्के आपण त्याचा युज करतो. सामान्य माणूस 17-18%, हार्डली काय म्हणून सांगा 20% पर्यंत युज करतो. लक्षात घ्या, तुम्ही त्याला किती, आणि त्याच्यामध्ये त्याचं काम इतकं करेक्ट आहे, खतरनाक काम. म्हणजे कसं, तुम्ही चित्रपट पाहायला गेले, असं अभ्यासासारखं नाही, वारंवार एकदा पाहायला गेले की डायरेक्ट पाठच करून घेऊन. आता तुम्हाला सिलेबसला काय माहिती का, कविता आहे. अरे बरोबर आहे ना, सिलेबसला काय सांगा, कविता आहे. सरांनी बिचाराने जीव तोडून शिकवली, तुम्ही 10 वेळा वाचली, सरांनी अर्थ स्पष्ट करून सांगितला. अरे बरोबर आहे ना, लक्षात घ्या. सगळं झालं, पाठ झाली,
कवीचं नाव तरी माहित आहे? कोण्या पुस्तकातून घेतली माहित आहे? नाही माहित अजिबात आम्हाला. अरे माहित आहे का? बिलकुलच नाही माहित. पण तुम्ही असा विचार करता का चित्रपट पाहायला जाताना मला समजन का नाही? बरोबर. ते तर कोणी माझ्या ओळखीचे नाही आहे. आता रणबीर कपूर काय घरात शेजारी राहते म्हणजे ओळखीचा नाही बा. बरोबर आहे. ती काय म्हणून सांगा रश्मिका मानधना ओळखीची आहे का? नाहीये. किती कॉन्फिडन्स जाता? अरे जाता की नाही? आणि पाठ होती की नाही? अख्खा पाठ होते. कुणाची कमाल आहे? मेंदूची. याचं कारण सांगतो तुम्हाला. आता बघा, हा एक विनोदाचा पाठ होता. कोचिंग असं चालते, लक्षात घ्या. काय झालं? तुम्ही समोर बसून आहे. एकूण फोकस किती करायचं, एकाग्रता किती असली पाहिजे, तो चित्रपट तुम्हाला पाठ का होतो त्याचं कारण. अभ्यासामध्ये कसं असते, एक लाईन वाचली का डोक्यात विचार येते. मोबाईल मध्ये मेसेज आला की मेसेज भरून तुमची सफर सुरू होती. बरोबर आहे. मग इंस्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्सअप, टेरेसवर जर असाल ना तर तुम्ही टेरेसच्या मध्ये कधीच बसत नाही. पॅरापीट असते ना बाजूला भिंत, त्याला जाऊन फिरता. रस्त्यानं कोण चालू, कुठं चालू. बरोबर आहे. अभ्यास नावाचा असतो आणि आपण काय म्हणून सांगा कार्यक्रम जगाचा पाहतो. हे लक्षात घ्या. मोबाईल असतो, घरात असो, कुठेही असो, लक्षात घ्या. पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्याच. फोकस असायचा. आणि पूर्वी एक लॅम्प यायचा, स्टडी लॅम्प. माहिती आताही येतो. आता आपण अख्ख्या खोलीत प्रकाश करून अभ्यास करतो. बरोबर आहे. पूर्वीचं कारण काय होतं की आपल्या पुस्तकावरच वेळ पडायचा आणि आपलं अवधान केंद्रित करणे हा मुद्दा असायचा. मेंदू इतका सेट झालेला असतो. काही काही लोक तर चित्रपटगृहामध्ये टेन्शन मध्ये येतात. म्हणजे कारण कसं, हिरो इकडे आपलं काय सांगा मारामारी लाथाबुक्क्या सुरू असते आणि मागून कोणीतरी लाठी घेऊन येतो हिरोला मारायला. तर मी असं कधी कधी चित्रपटगृहात अनुभवलाय. मागचा म्हणते अबे मागं पाय म्हणतो. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की ते किती भूमिकेत शिरलाय. तेवढ्या भूमिकेत तुम्ही शिरत नाही. मग आता काय चित्रपटगृहाची रचना कशी असते, असा उतार असतो. मागच्या खुर्च्यावर, मागच्या खुर्च्यावर, मागच्या खुर्च्यावर. बरोबर आहे. त्याचं कारण काय, पुढच्या लोकांना दिसलं पाहिजे. सगळे सारखे असले खुर्च्या टाकून आपल्या हाल सारखं दिसणार नाही ना, कम्फर्ट नाही राहणार. म्हणून लक्षात घ्या. मग आता काय झालं, जसाही पुढचा उभा होतो, उभा झाला, मागचा बसून आहे. समजत आहे. त्याचं डोकं नेमकं याच्या डोळ्यासमोर येतं. बघा मी तुम्हाला सांगतो, तर डोकं नेमकं याच्या काही समोर डोळ्यासमोर येतं आणि ह्याच्या डोळ्यासमोर जसं डोकं आलं तसं मेंदूला डिस्टर्ब झाला ना. कारण मेंदू कुठं कनेक्ट आहे, पुढे स्क्रीनवर कनेक्ट आहे. बरोबर आहे. पण मेंदू त्या डिस्टर्बला काय म्हणून सांगा इग्नोर करतो. मला हे सांगायचं, डिस्टर्बला इग्नोर करा, 100% इग्नोर करा. मेंदू काय करतो, इकडून पाहतो. त्या डिस्टर्बला म्हणजे भावच देत नाही, अजिबातच नाही. 2-4 उभे झाले ना तरी तुम्ही आणखी दुरून पाहता. बरोबर आहे. म्हणजे विषय कसा आहे की नाही, आम्हाला ते पाहायचंच आहे. कारण डायलॉग पेपरला येणार आहे, गेला तर काय करू. बरोबर आहे. लक्षात घ्या. तुम्ही पाहूनच राहिले हे लक्षात घ्या. मग ते डोकं काय करते, असं मान मुरटते. मग तुम्ही पुन्हा दुरून पाहता, इकडून पाहता. बरोबर आहे. त्याचा अर्थ काय, डिस्टर्ब मेंदूपर्यंत पोहोचलाच नाही. समजा का, डिस्टर्ब मेंदूपर्यंत पोहोचलाच नाही. तर आपल्या ह्या गोष्टी असतात त्या मेंदूपर्यंत अडथळे प्रत्येकाच्या आयुष्यात जाऊन द्यायचे नाही त्याच्यापर्यंत. तुम्ही एखाद्या गोष्टीचा भाऊ करता, मला येत नाही, मला येत नाही, मला येत नाही. कुणाला आलं होतं, कुणालाच आलं नव्हतं. सुरुवातीला कोणालाच आलं नव्हतं. तुम्हाला सांगतो, एक जे काही हे असते काय म्हणून आपण त्याला, एक वर्ड शिकायला आयुष्यामध्ये तुमची जी शिकण्याची सुरुवात झाली, लँग्वेज बद्दल सांगतोय तुम्हाला. मला सांगा, शिकण्याची तुमची जी सुरुवात झाली कुठून झाली. बघा आयुष्यामध्ये प्रथम काय बोलले तुम्ही, हे बघा हेच सांगायचं होतं. आयुष्यात प्रथम तुम्ही काय बोलले, आई. पुढे आई, बाबा, काका, दादा, नाना. अरे बरोबर आहे ना. जे घरी सदस्य असतील ते बोलले. बरोबर आहे. हे बघा तुम्ही असं नाही बोलले. आयुष्यात पहिल्यांदा आई बोलले असते ना तर एक काय म्हणून सांगा गजब झालं असतं जगामध्ये. तुम्ही पहिला बेबी ठरली असते आई म्हणणार. तुमचा जन्म झाला, आई नाही बोलली, रडले. नाही रडले तरी प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही आताच नवीन आणलेलं उपकरण टेस्टिंग मध्ये फेल होऊन राहिले, साऊंड सिस्टम खराब आहे असाचा अर्थ होतो. अरे बरोबर आहे ना. तर समजून घ्या, तुम्ही आई नाही म्हटले आणि समजा आई बाजूला तुम्हाला ठेवल्यावर तुम्ही जर आई म्हटलं तर आई पळायला लागली असती. त्याचं कारण काय, अरे बाप्पा जन्मल्याबरोबर बोलून डॉक्टरला पहा, असं जमत नाही. म्हणजे गोष्ट कशी आहे, काही गोष्टी नेमक्या वेळेस होणं जरुरी आहे. म्हणजे बघा बोलण्यामध्ये आई वडिलांना आनंद आहे की नाही, आहे ना. पण तेव्हा नाही, जगाच्या बरोबर. तुम्ही श्रीमंत आहे की गरीब याच्या काही देणं घेणं आहे का, नाही. मग हे बघा सुरुवात कुठून केली सांगा, रडण्यापासून. बरोबर आहे. रडण्यापासून सुरुवात केली लँग्वेजची. आता लँग्वेजला काय सांगा, म्हणजे रडण्याला लँग्वेज नसते. तुम्ही असं म्हणू शकता का, म्हणजे आयुष्यात तुमच्या बोलण्याची सुरुवात कुठून झाली, रडण्यापासून. ती लँग्वेज बिचाऱ्या तुमच्या आईलाच समजली.
म्हणजे आईला कशी समजली सांगू मी तुम्हाला. काय तुम्ही रडायला लागले, आईला वाटलं भूक लागली, बरोबर आहे, आणि तुम्हाला दूध पाजलं, बरोबर आहे, बिस्किट दिलं तुम्हाला. तुम्ही जर तुम्हाला दूध नाही पाहिजे, मग तुम्ही पुन्हा वेग वाढवला, दुसरा गेअर टाकला, कसं पुन्हा हा, बरोबर आहे ना. आईला वाटतं झोपायचं आहे, बरोबर. एकच लँग्वेज होती बरेच दिवस, बरोबर आहे, नाही बोलतात. आणि हे म्हणाल नाही माझं असं नव्हतं, कुणीच नाकारू शकत नाही. तुम्ही सगळे कसे आहे सांगा, सेम कॅटेगरी मानव आहोत, लक्षात घ्या. झालं. मग तुम्ही असं म्हणाल का रडण्याला लँग्वेज नसते, म्हणजे कसं तुम्ही असं म्हणत आहे का आता मराठीतून रडून राहिलो, आज इंग्रजीचे शिक्षक इंग्रजीतून रडून दाखवतो, बरोबर आहे ना, हिंदीतून रडतो, असं आहे का? नाही. तुम्ही हसून राहिले, हसण्याला लँग्वेज आहे का? आता सर इंग्रजीतून बोलणार, तुम्ही इंग्रजीतून हसाल का? नाही ना, बरोबर आहे. बघा, तर तुम्ही इंग्रजीतून हसणार नाहीये. मला सांगायचं काय आहे हे लक्षात घ्या. मग तुम्ही आयुष्यामध्ये पहिल्यांदा मग ते तुम्ही चेकाळले, खिदळले, तुमचं ते सर्व काय म्हणतात सांगा, चेकाळणे, खिदळणे, हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आई तुम्हाला घेऊन काय म्हणते माहितीये का? बघा, एज्युकेशन सुरू झालं, हे समजून. तुम्हाला वाटते मी शिक्षक बिलकुल नाही, हे शिक्षक बिलकुल नाही. ते भिंतीवर वाचत असाल तुम्ही प्राथमिक शाळेच्या, आई हा मुलाचा, विद्यार्थ्याचा पहिला गुरु आहे. तुम्हाला वाटते हे पुस्तकात लिहिलेलं, अरे ऍक्च्युअल आहे ते. आईने किती मेहनत घेतली विचार करा. तुम्हाला सांगतो, आईने पिरियड सुरू झाला, तुम्हाला वाटते काय करून राहिली, आणि बरोबर आहे ना. मग तुम्ही प्रयत्न करता काय, तो क्लिअर असतो का? नाही. किती आनंद झाला शिक्षकाला, पा विद्यार्थी शिकला म्हणून, त्याने पूर्ण टीमच बोलवली घरची, अरे बरोबर आहे ना. अहो म्हणतो, बरोबर. पिरियड दुसरा शिक्षक बदलला, तो विद्यार्थी केवढा आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही विद्यार्थी होते तेव्हा एवढा विद्यार्थी समजत आहे का? मग आजी, मग आजोबा, बा इथून सुरू. तुम्ही काय म्हटलं मला, बोलण्याची सुरुवात कुठून झाली रे? तुम्ही काय म्हणते, आईपासून झाली का? कुठून झाली सांगा. तर त्याच्या खूप आधी प्रोसेस असते, एक बेसिक असतं काही शिकण्याचं वगैरे. आता मला काय सांगायचं होतं की आता इथून तुम्ही लक्षात ठेवला, पासून आतापर्यंत एवढं डेव्हलप झाले. आता मराठी तुम्ही बोलता, तुम्ही इंग्रजी बोलता, तुम्ही हिंदी बोलता. बघा, आता काही काही भाषा कमी जास्त, मराठी चांगली बोलत असाल तुम्ही, हिंदी चित्रपटांची तुमच्यावर मेहरबानी, चांगली बोलता. इंग्रजी आम्हाला जमलंच नाही, लक्षात घ्या. काही लोकांना चांगलं जमतही असेल. आणि डोक्यात घेऊ नका, इंग्रजी फक्त काय सांगा, लँग्वेज, इट्स ओनली लँग्वेज, स्पोकन लँग्वेज, लक्षात घ्या. सर स्पोकनचे क्लास घेतात, नॉलेज नाही. म्हणजे हिस्ट्री तुम्हाला इंग्रजीतून शिकवला म्हणजे एक्स्ट्रा राहील अशातली काही भाग नाही, लक्षात घ्या. तर आता कसं आहे, तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे, पहिल्यांदा बिलीव्ह करा मेंदूवर. आपल्या मेंदूवर ती पॉवर आहे. सांगितलं तुम्हाला, चित्रपटाचं एक्झाम्पल दिलं, पाठ करून घरी आले, चित्रपट संपल्यावर गाडी काढली, गाडी काढताना तुम्ही काय म्हणतो, जशी गाडी काढली बाहेर तसं तुम्ही गाणं गुणगुणत घरी येऊन राहिले. अरे येऊन राहिले का नाही? मी काही वेळापूर्वी कवितेचं एक्झाम्पल दिलं होतं, त्याच्यात काय म्हटलं, सरांनी शिकवली, तुम्ही वाचली, स्पष्टीकरण दिलं, तुम्ही 4-4 वेळेस वाचून काढलं, आणि तुम्हाला नावच माहित नाही लेखकाचं कोण, एकही ओळी येऊन नाही राहिली. तिचं स्पष्ट किती ओळी येतात परीक्षेमध्ये? 2च येतात. काय म्हणते, संदर्भाचे स्पष्टीकरण करा. आम्हाला संदर्भही माहित नाही, स्पष्टीकरण, बरोबर. आणि त्यांनी जर असं म्हटलं असतं की अॅनिमल चित्रपटाची काय म्हणून सांगा स्टोरी लिहा, तुम्ही विचारला एक प्रश्न, किती शब्दात लिहू, म्हणजे अख्खा पेपर तेच लिहून काढू का? लक्षात घ्या. म्हणजे मुद्दा कसा आहे, तुम्ही किती इंटरेस्ट घेता, एक लक्षात घ्या. वेळ असतो आपल्याकडे, आपल्याला आवडते त्या कामासाठी वेळ असतो. जे काम आपल्याला आवडत नाही त्याच्यासाठी काय सांगा वेळ आपल्याकडे अजिबात नसतो. जे काम आपल्याला आवडतं त्याच्यासाठी काय म्हणून सांगा आपल्याकडे वेळ 100% असतो. आपल्याकडे पॉवरफुल असा मेनू दिलेला आहे. आणि एक उदाहरण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला असं सांगतो की आता बघा की तुम्ही कोणत्या गोष्टीला जास्त महत्व देता, हा मुद्दा सर्वात जास्त महत्वाचा. कोणत्या गोष्टीला? आता बघा, आज तुमच्याकडे वेळ आहे, अरे आहे की नाही, खूप सारा वेळ आहे. तुम्ही अभ्यासाला वेळ देता, आहे तो पूर्ण वेळ लावता का अभ्यासाच्या मागे? नाही लावत. लक्षात घ्या, आहे तो पूर्ण वेळ आपण अभ्यासाच्या मागे लावत नाही. वेळेला अजिबात आपण काय सांगा महत्व देत नाही. तर पहिला तर पॉईंट मी वारंवार ती गोष्ट तुम्हाला सांगत आलो की वेळेला महत्व द्या. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण तुम्ही जर समजा अरबो खरबो रुपये जमा केले आणि ज्या दिवशी आपला वेळ संपेल, आयोगाचं ठरवून आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार एवढ्या वर्षानंतर तुम्हाला परीक्षा देता येणार नाही, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे फुल नॉलेज झालं, त्याला काही अर्थ राहील का? त्याला अर्थ राहणार नाही. आतापासून नॉलेज गेन करायचं. तुम्ही काय करता, डिलीट मारत जाता. 8वा वर्ग शिकले डिलीट, 10 वर्ग शिकले डिलीट. तसं नाही ना, तेच आहे सगळं परीक्षेला. बघा, परीक्षेची पात्रता असते 12वी बेसवर, 10वी बेसवर, डिग्री बेसवर, ते सर्व असतं परीक्षेला. आमचा शेवटचा पेपर संपला की आपण काय करतो,
म्हणजे काय सांगा, फोल्डर डिलीट करून टाकतो डोक्यात. तसं नाही करायचं. तेच आहे पुढे. आम्हाला क्लासमध्ये आलेल्या पोराला पुन्हा शिकवावं लागतं. काय माहित आहे की पुन्हा अपूर्णांकाची वजाबाकी. आपण कितव्या वर्गाला आहे अपूर्णांक? पहिल्या वर्गामध्ये. तुम्हाला सांगतो, एक गोल आहे, त्याला प्लसचं चिन्ह आहे आणि एक कोपरा रंगवलेला आहे, तो कोण आहे माहिती आहे का? अपूर्णांक. म्हणजे हे एकाचे 4 भाग केले. पोळी समजते तुम्हाला? सगळी घेता का ताटामध्ये? नाही. एक पोळी तिचे 4 भाग, त्याच्यातला पाव भागाला सुरुवात करतो तो अपूर्णांक. म्हणजे पहिल्या वर्गापासून आहे. किती वर्ष शिकले बघा. आता तुम्हाला सांगतो, आपण शिक्षकांना बोलतो, न्याय आपण स्वतः आपल्या अभ्यासाला देतो. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, जनरली 30 पर्यंत पाढेपाठ पाहिजे एमपीएससी मधलं. परत कोणतेही गणित सोडवण्यासाठी 30 पर्यंत पाढेपाठ पाहिजे. लक्षात घ्या. आता तुम्हाला सांगतो, फुकट येणारे पाढे समूह किती आहे बघा. 1 ते 10 पर्यंत फुकट आहे. येतात तर सगळ्यांना. 11 ते 20 पर्यंत 11चा येतो, 12चा येतो, 15चा येतो, 20चा येतो. मला माहिती आहे तुम्हाला कितीचा येतो. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 21 ते 30 पर्यंत 25चा येतो आणि 30चा येतो. सर म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती? मला माहितीच असते ना. लक्षात घ्या. गणित मी 382 वेळा शिकवलेलं आहे. गेल्या 27 तारखेला 15 वर्ष पूर्ण झाली. 28 तारखेपासून 16 वर्ष सुरू झालं. तर आता बघा, सेकंड 11 ते 20 पर्यंत किती पाढे उरले? 8 नाही, किती सांगा? 6 उरले. आणि 8 आणि 7 14 पाढे उरले. जर जे बीए सेकंड इयरला विद्यार्थी असतील आता, त्यांचं किती वर्ष सुरू आहे? 14 वर्ष सुरू आहे. आणि 10वी पर्यंत वार्षिक समजा तुम्ही काय सांगा, एक जरी पाठ म्हणजे पाठ केला वार्षिक 365 दिवसात. जर आता सांगा याच्यापैकी 30 पर्यंत सलग पाठ असणारे किती कार्यकर्ते? अरे बरोबर आहे ना. 30 पर्यंत सलग पाठ असणारे किती कार्यकर्ते? मग आता तुम्ही सांगा, ज्याला अजिबात काहीच फॅसिलिटी नाही, उपलब्धी नाही, गावाकडे बिचारा काम करतोय. काल सकाळी आलोय मी, 5:30 वाजता वगैरे मी निघलो, तर रोडच्या बाजूला पोरं पडत होते भरतीसाठी. लक्षात घ्या. त्यांना म्हटलं क्लासेस नाही, काहीच नाही म्हणे. मी म्हटलं काही पुस्तक नाही, काहीच नाही म्हणे. जाहिरात आली, आम्ही फॉर्म भरतो, तयारी करतो. कुठून? गावातून. तुम्ही कुठं पोहोचले माहित आहे तुम्हाला? लक्षात घ्या. आपण शहराच्या ठिकाणी आलोय. त्या ठिकाणी आपल्याला उपलब्धी आहे, सरकारने करून दिलंय. इथे प्रशासिका आहे, इकडे शिक्षक आहे, ह्या गोष्टी. आता तुम्ही कल्पना करा, वार्षिक एक पाढा तरी नवीन पाठ असणे हे आपलं कर्तव्य आहे की नाही? आहे की नाही रे? आहे ना. मग मला सांगा, वर्णमालेमध्ये वर्ण किती आहे? वर्णमाला इंग्रजीत जसे 26 आहे ना, तसे मराठीत किती आहे? 48. उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या. आता अलीकडे 4 अपडेट झाले, 52 झाले. 26 ची दुप्पट आपण किती करू सांगा? 52. तर मला सांगा, आता ही वर्णमाला आपण केव्हा शिकलो? नाही, पहिली तुम्ही नाही शिकले, पहिलीच्या आधी शिकले. वडिलांनी आपल्या बाजारातून उजळणी आणली होती. बरोबर आहे. लक्षात घ्या. मदन वर बघ. बरोबर आहे. चंदन नमन कर. अरे बरोबर आहे ना. हे वडिलांनी आणून दिलं होतं आम्हाला. त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं की नाही? केलं ना. त्याच उजळणीमध्ये पाढे होते का? हा. किती वर्ष झाली उजळणी घेऊन? आज टोटल करा ना, किती वर्ष झाले? किती वर्ष झाले? 15 वर्ष. आम्हाला 14 पाढे पाठ कर, बाकीचे येणारच होते. आम्हाला 14 झाले का? 14 पाठ नाही झाले. मग आपण दोष कुणाला देतो माहित आहे का? शिक्षकांना, ह्यांना, त्यांना, ह्याला, त्याला, पुस्तकाला, सिलेबसला, तपासणाऱ्याला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपल्या सोबत जेही घडेल त्याला सर्वस्वी कोण दोषी असतो माहिती आहे का? आपण दोषी असतो. त्याला जबाबदार आपण असतो. तर म्हणून वेळ जो आहे ना, तो योग्य कार्यामध्ये गुंतवणं अत्यंत जरुरी असतं. बघा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही एक काय म्हणू, असं एक नोकरी, एवढा पगार, मेहनत असतो, त्या लेवलची मेहनत लागतेच. लोक जे म्हणतात ना, नशिबानं लागला असं तसं किंवा काय, ते अजिबात नाही उरलं. डोक्यात ठेवून घ्या, तसं अजिबात नाही उरलं. मेहनतीला पर्यायच नाही. बघा, तुम्हाला जर अभ्यास न करता जर नोकरी मिळवायची असेल किंवा पास व्हायचं असेल ना, माझ्याकडे फॉर्म्युले आहे, एकदम इझी. म्हणजे तुम्हाला अभ्यास म्हणजे काय सांगा, गरजच नाहीये. तुम्ही म्हणाल की सांगून द्या ना, मग वाट कशाची फॉर्म्युले. बरोबर आहे ना. बघा, समजा 10वी तुम्ही नापास होऊन राहिले, अभ्यास करायची गरज नाही, नवीन फॉर्म्युला आहे. आणि त्याच्यासाठी काळे सरांनी मला आणलेलं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास न करता जर पास व्हायचं असेल तर म्हणजे पहिला तर पर्याय, पास व्हायचं असेल, नोकरी मिळवायचं असेल तर पहिला पर्याय अभ्यास. सर म्हणा तो नाही जमत ना, बरोबर आहे, मग पर्याय दुसरा, त्यापेक्षा जास्त अभ्यास. आणि बरोबर आहे ना. नाही पास होता सर
मग भयंकर अभ्यास आणि बरोबर पहिला तिसरा आणि त्याच्यापेक्षा मग तो उच्च कोटीचा अभ्यास. लक्षात घ्या. तर हे असे पर्याय लक्षात घ्या. मला काय सांगायचं आहे, पर्यायच नाही, अभ्यासाला पर्याय नाही. बघा ते करावंच लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय चालतच नाही. मला सांगा, जसं एका व्यक्तीला अशिकण्यासाठी किती मेहनत घेतली मी तुम्हाला सांगितलं. तुमचा मामा फॉरेनला राहतो, लेकरू घरी आहे, त्याच्या आयुष्यामध्ये तो चॅप्टरच नाही झाला. कोणता वाला? मामा. मग ते आल्यानंतर आई विचारते, ह्या कोण होय? तो बोलत नाही. ह्या कोण होय? बोलतच नाही, कारण त्याला चॅप्टर झालाच नाही, येणार कसं. आणि हा सिस्टम जो आहे ना, तो शीतावरून भाताची परीक्षा हे तुमच्या अभ्यासाला केव्हाच लागू होत नाही. हे लक्षात ठेवा. शीतावरून भाताची परीक्षा कधीच लागू होत नाही, कारण तुम्ही जोपर्यंत शेवटच्या पानावरती शेवटची लाईन वाचत नाही ना, कदाचित तो त्याही लाईनवर प्रश्न राहू शकतो. समजता मी काय म्हणतो? म्हणजे तुम्ही जर म्हटलं की हे 2 पेज झाले आणि त्याच्यात पुन्हा काय होतंय, आता क्लासेस, मी स्वतः घेतो तरी क्लासेसवर बोलतो. लक्षात घ्या कसं असते गोष्ट, लक्षात घ्या की वाचायचं काय, तर तिकडे दिसत आहे ती पुस्तके, ती वाचायची. अभ्यासक्रमाची पुस्तके वाचा, नोट्स विकत घेऊन वाचू नका, पुस्तके वाचा. पुस्तक म्हणजे ज्ञान आहे आणि नोट्स म्हणजे फक्त पास होण्यापुरतं समाधान आहे. नोट्सने तुम्हाला कधी बुद्धीचा विकास होत नसतो. लक्षात घ्या. तुम्ही परीक्षा पास व्हाल, नोकरीवर लागाल, पण काय सांगा, विकसित बुद्धीचा माणूस नोट्स मधून नाही होत. ते तुम्हाला पुस्तके सिलेबसला दिलेली आहे, ती तुम्हाला वाचावी लागेल. मला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही जेवण काय करता? कारण काही लोकांना माहितीच नाही आपण काय जेवतो नेमका. म्हणजे प्रश्न कसा, तुम्ही जेवण काय करता हे पाहून राहिले, काय जेवतो आम्ही, बरोबर. तुम्ही जे जेवता ते सांगा. आता असेल ना काही वेळा, बरोबर आहे, वरण भात भाजी पोळी जेवण करता. काही लोकांना वाटते की आपण जास्त तंदुरुस्त झालो पाहिजे, मग ते काय करतात माहितीये, मग ते बोर्नव्हिटा खातात, पुन्हा काय हॉर्लिक्स वगैरे असतील, जे काही बोर्नव्हिटा हॉर्लिक्स चांगल्या घरचे असतील, तर काही लोक काय सांगा, पैसे वगैरे असेल सदन ड्राय फ्रुट्स वगैरे जे असतील ते, समजता मी काय म्हणत. आता काय झालं, आता हे जेवण होय, इकडे बोर्नव्हिटा आहे. लक्षात घ्या, आपली प्रकृती जेवणा बरोबर कोण पाहिजे? बोर्नव्हिटा पाहिजे, हॉर्लिक्स पाहिजे, बरोबर आहे, सप्लिमेंटरी पाहिजे. समजत आहे मी काय म्हणतो. मग आता लक्षात घ्या, जेवण म्हणजे पुस्तके आहे, सिलेबसची पुस्तके, अभ्यासक्रमाची पुस्तके, शालेय पुस्तके आहे, आणि बोर्नव्हिटा म्हणजे काय सांगा, नोट्स आहे. पण एखाद्याला डायरेक्ट तुम्ही डिसिजन घेऊन टाकला. तुम्ही काय डिसिजन घेतला माहित आहे? नुसता बोर्नव्हिटा खायचा, नुसतं हॉर्लिक्स खायचं. आता सांग, मेंदूचं काय होईल? मेंदूचं काय होईल? मेंदू कुपोषित होईल ना. त्या माणसाचं काय होईल पहिले सांग. ते महिनाभरातच मरते म्हणा, बरोबर आहे. तसा तुमचा मेंदू काय होईल, सगळा कुपोषित होईल. नॉलेज कशामध्ये? आणि मग हे क्लासेस वाले शिक्षक लोक तुम्हाला सांगते पुस्तके वाचायची गरज नाही म्हणते, ह्याच्यातूनच सर्व प्रश्न मान्य करतो, येते ह्याच्यातून. त्याच्या बुद्धीचा विकास कसा? सरकार काय भिन्नोक आहे का? सरकार कशावर खर्च करताय? 400-300 पानाची पुस्तकं छापून तुम्हाला वाटत आहे अरे बरोबर आहे ना, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यांनी डायरेक्ट एक्सपर्ट लोकांकडून काय बनवून घेतले असते? नोट्स बनवून घेतले असते, तुम्हाला दिले असते. समजत आहे मी काय म्हणत. मग तुम्ही काय, मला पोरं पुस्तके विचारतात. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने मला पुस्तक विचारलं, मला उदाहरण हिस्ट्रीचं पुस्तक विचारलं, ग्रोव्हरचं पुस्तक आहे, 850 पानाचं पुस्तक आहे, तर ते पोरग तेव्हाच विचारून टाकते, सर किती मोठा आहे? 850 पानाचं आहे. छोटं सांगा सर. लक्षात. आता कसं करायचं? विकास होईल का? नाही होणार. म्हणून कसं आहे की तुम्ही त्याच्यावर फोकस करा, ते तुम्हाला येतं, तुम्हाला कळतं. आतापासून सवय लावा. आताच काय म्हणून सांगा, त्या गोष्टीमध्ये आपण गेलेलो नाहीये, पण सवय लावा. आतापासून तुम्हाला तुमच्याकडे त्या सवयी, त्या गोष्टी असणं अत्यंत काय सांगा जरुरी आहे. राहिली गोष्ट कसं आहे माहितीये का, तुम्ही समाधानी का बरं नाहीये, तुमचा मोरल का बरं डाऊन होतो, तर आपण इतरांसोबत कम्पेअर करत बसतो. स्पर्धेमध्ये सगळे सारखे नाहीये. मला सांगा, पोहण्याची स्पर्धा आहे उदाहरण, आणि त्या स्पर्धेमध्ये आता तुम्ही विद्यार्थी, तुमच्या विद्यार्थ्याचे नाव येऊ, स्पर्धा कशाची आहे? पोहण्याची आहे. आणि त्याच्यामध्ये एक पार्टिसिपेट कोण केलं? मासाने पार्टिसिपेट केलं, मासा समजतो ना. किंवा उडण्याची स्पर्धा आहे, उडण्याच्या स्पर्धेत पोपटानं पार्टिसिपेट केलं, मासानं पार्टिसिपेट केलं, बैलाने पार्टिसिपेट केलं, बकरीनं पार्टिसिपेट केलं. इथंच रिझल्ट लागला ना. काय रिझल्ट लागला? हे पोपटच जिंकणार. म्हणजे याचा अर्थ कोणी, आणि जर समजा त्यात पोहण्याची असेल तर मासाच जिंकणार. म्हणजे एखाद्याला गणित येत असेल म्हणून तुम्ही त्याच्यासोबत कम्पेअर करू टेन्शन मध्ये येणं काही जरुरी नाही. आणि बरोबर ना, आपण आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंग होणे, मोठं होणे, ह्यासाठी विचार करणं अत्यंत जरुरी असतं.
बघा आता कसं, हा मुद्दा तो नाहीये, पण आम्हाला युपीएससीला इथिक्स नावाचा पार्ट होता, त्याच्यातलं एक तुम्हाला कंटेंट सांगतो, 2 कंटेंट सांगतो, थोडंसं समाधान होईल तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. आता बघा तुमचा जो आहे ना, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, की आता तुम्हाला असं वाटतंय झालं वक्कम झालंय, तुम्ही थांबवा लवकर लवकर, अरे बरोबर आहे ना, असं तुम्हाला जरी वाटू लागलं असेल तरी. आता तुम्ही कसं असेल, एखादा बेरोजगार आहे, रोजगार नाही, त्याला प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या, त्याला वाटू लागतं काय म्हणजे ह्यांची किती मौज आहे जे अंबानीच्या पुढे जन्माला आले. आता बघा जेव्हा आपण इथे या जगात आलो, आपल्या आयुष्यामध्ये दुःख नव्हतं. गौतम बुद्धांनी सांगून गेलेले आहे की दुःख काय येतं, तर ते मी तुम्हाला सांगतो. दुःख काय येतं, टेन्शन काय येतं, प्रेशर काय येतं, आणि तुम्ही दुःखी का होता. मला सांगा, तुम्ही 10 मित्र एका गावातले, 10 जण 10वीत नापास झाली, संध्याकाळी पार्टी सुरू आहे, कारण नापास झालं, टेन्शनच नाही ना. एकच नापास झालं, त्या 10चं टेन्शन एकावर आहे, हे गावात फिरून नाही राहिलं, दुकानात जांभळच जात नाही, का बरं. दुकानदार विचारते काय झालं 10वीचं, समजत आहे ना, पण हे कोणासोबत कम्पेअर करताय, ते दुसऱ्यासोबत कम्पेअर करत. मग एखादा सामान्य माणूस आहे, बेरोजगार आहे, हिरवळीवर पडलेला आहे, कुठं हिरवळीवर बगीच्यामध्ये, काम धंदे काहीच नाही, आणि आता संध्याकाळच्या वेळेस घरी निघला, आता घरी बरंच दूर आहे, आता तरी तो समाधानाने घरी चालला, बाजूने सायकलवाला गेला, ह्याने त्याच्यासोबत कम्पेअर केलं, पा दुःखाचं कारण कम्पेअर केलं. काय म्हणजे सायकलीने आयुष्यामध्ये पायदळ जावं लागतं, मेहनत केल्यावर काय झालं, सायकल घेतली. मग आता लक्षात घ्या, मे महिना शेवटचा आठवडा, दुपारचे 12 वाजून, हा घाट चढतोय रस्त्याचा, उभ्यानं सायकल चालवत चालला, पूर्ण घामाने भिजलेला, मोटरसायकलवाला भरकन चालला गेला, पुन्हा टेन्शन आलं, कारण कम्पेअर केलं. अरे बरोबर आहे ना, मग याला पुन्हा टेन्शन, साधी गाडी नसावं माझ्याकडे, 2 व्हीलर बाईक नसा, मेहनत केली, बाईक घेतली. आता बाईक घेतल्यानंतर काय झालं, पावसाळा लागला, गारपीट झाली, डोक्याला टेंगूळ आले, सापडलं पावसामध्ये बाईकवर, समजत आहे, कारवाला निघून गेला, त्याला पुन्हा टेन्शन आलं, कशाचं, कार पाहिजे होती. मग आता याने मेहनत केली, कार घेतली, मुंबईत राहू लागला, मुंबईच्या ट्रॉफिक मध्ये फसला, 4 घंटे ट्रॉफिक मध्येच आहे, त्याला पुन्हा टेन्शन, आपलं स्वतःचं काय पाहिजे, हेलिकॉप्टर पाहिजे, विमान पाहिजे. स्वतःचं हेलिकॉप्टर विमान कुणाकडे असते, आपल्याकडे असते का, आहे का, नाही ना, का बरं. त्यासाठी टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी पाहिजे ना आपण, अरे बरोबर आहे ना. आता लक्षात घ्या, त्याने पुन्हा प्रचंड मेहनत केली आणि त्या गोष्टी अचीव केल्या. आता स्वतःचं विमान आहे, बघा स्वतःचं विमान आहे, पण स्वतःचं विमान आल्यावर तो आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नाही, प्रोग्राम अटेंड करू शकत नाही, मोदीजी गृहीत धरा, नातेवाईकांचे कार्यक्रम अटेंड करू शकत नाही, वेळच नाही. हा बिझनेसमॅन आहे ना आता मोठा, बरोबर आहे. तर आता काय झालं, तो वरून चालला दुसऱ्या देशामध्ये, आणि हे पहिला नव्हता का, पहिला तशा प्रकारचा व्यक्ती पुन्हा त्याला हिरवळीवर भेटला, झोपलेला, बरोबर आहे. हा वरून त्याला खाली पाहतो आणि त्याच्या डोक्यात विचार सुरू झाला, काय आयुष्य आहे याचं, म्हणते एक पैशात टेन्शन नाही, म्हणते निवांत आहे, म्हणते मला असं कधी जगायला भेटत, म्हणते राऊंड पूर्ण झाला, अरे झाला ना. हा, तुम्ही दुःखी कोणामुळे, नाही, तुलना करता, तुम्ही कम्पेअर करता. वर्गात मॅडमने तुम्हाला गणित शिकवलं आणि तुम्हाला काय सांगा, कोणालाच नाही आलं, तुम्हाला टेन्शन बिलकुलच नाही, कारण त्याचं कारण आहे ना, कुणालाच नाही आलं, बरोबर आहे, आणि तुम्हालाच नाही आलं तर भयंकर टेन्शन. आता आकाशवाणी झाली, आकाशवाणी भविष्यवाणी, काय की राऊत सर तुमचा टाइम आउट झालेला आहे, अरे बरोबर आहे ना, आणि तुम्ही आता मरणार आहे. मला खूप टेन्शन, कारण नाही मी एकटा का बरं, समजलं ना. आकाशवाणी चेंज जर असली, आता 5 मिनिटात जगबुडी होणार आहे, मला टेन्शनच नाही, कारण सारेच जग, समजत आहे का. बापालाही आपलं पोट नापास झाल्याचे टेन्शन नसते, दुसऱ्याला 97% मिळवले त्याचे टेन्शन असते. बघा तुकाराम महाराज नाव ऐकले तुम्ही, त्यांनी सांगितलं, आणि बाकी धर्मात सुद्धा सांगितलं की साधी राहणे, उच्च विचारसरणी, ऍज अ पर्सन म्हणून, माणूस म्हणून मोठं होता आलं पाहिजे. बघा ज्ञानाला मोठी झाली, पण तुम्ही ऍज अ तुमच्याकडे एक चॅप्टर नसला माणुसकीचा, त्याला अर्थ नसतो. लक्षात घ्या, काय म्हणे, जया अंगी मोठे पडत, त्या यातना कठीण, लक्षात घ्या. मग आयुष्य तुमचं समाधानाचं जर समजा करायचं, कम्पेअर करणं सोडा. लक्षात घ्या, आपल्याला काय जमते ते शोधा पहिल्यांदा,
आणि आपल्याकडे तुम्हाला सांगितलं मी, तुम्ही एक पॉवरफुल गोष्ट आहे, जग बदलू शकते ती गोष्ट म्हणजे कोण आहे? तुमचा मेंदू आहे. मेंदू भयंकर पॉवरफुल आहे, लक्षात घ्या. आणि सातत्य ठेवा एखादी गोष्ट करता. आता परवा 1 जानेवारी झाली, बरोबर आहे, संकल्प केला, दुपारपर्यंत तोडलाय असेल काही लोकांनी, म्हणजे यावर्षी भयंकर अभ्यास करतो, आणि जे दुपारी झोपले की 5 ते उठले, बरोबर आहे, पहिल्याच दिवशी तुटला. अरे समजत आहे ना, लक्षात घ्या. हे असे संकल्प कामाचे नसते, बरोबर आहे. बघा, बोलण्यासारखं खूप काही आहे. जे स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही येता, तर आपला स्पर्धा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो पहिल्यांदा बदला. त्याला वेळ द्या, आतापासून वेळ द्या. तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं, अ शिकायला 15 लोक शिकवतात, बरोबर आहे. तेव्हा कुठेतरी अ येतो. बघा, मग तुम्ही मम मम करता करता मामा करता, बब बब करता करता बाबा करता. अरे बरोबर आहे ना, अ मध्ये अ टाकून आ होतो. तर मग तुम्हाला जर असं वाटत असेल की जाहिरात निघाल्याबरोबर आम्हाला काय सांगा, नोकरी मिळाली पाहिजे, तर इट्स नॉट जोक. त्यासाठी मेहनत करावी लागते. आतापासून आपल्याला काय म्हणून सांगा, स्पर्धा परीक्षेची तयारी, नोकरी मिळण्याच्या मागे आपल्याला आजपासून तयारी करावी लागते, आतापासून. आणि आपले कॉम्पिटिटर भरपूर आहे. साधी पोलीस भरती झाली होती, 18-19 लाख फॉर्म आले होते, माहिती आहे तुम्हाला, 17-18 हजार जागा आणि 18-19 लाख काय सांगा फॉर्म. तलाठी भरती झाली, 12-13 लाख काय सांगा फॉर्म येतात. आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये जागा 150, आणि तुम्हाला सांगतो फॉर्म किती, तर काय सांगा लाखानं फॉर्म. आणि आता त्याच्यात एका मार्काने नापास होणारे हजारो आहे. तर तुम्ही विचार करा, ह्या लोकांना जर आपल्याला क्रॉस करायचं असेल, आणि आपल्याला जर समजा प्रवाह टिकायचं असेल, यांना क्रॉस करून जर पुढे जायचं असेल, तर काय करावं लागतं याची चांगली आयडिया काय सांगा तुम्हाला आहे. तर त्यासाठी तुम्हाला सांगतो की जेही कराल, म्हणजे मी असं म्हणत नाही हे करा ते करा, कारण तुम्हाला कोणाला काय करायचं हे मला माहिती आहे का, नाही. पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणजे लोकांनी बघावं माझ्याकडे, किंवा जो शो करणे हा मुद्दा असतो ना, तसा अजिबात करू नका. बघा, मेहनत एवढ्या काय म्हणून सांगा, म्हणजे हिंदीमध्ये वाक्य आहे, लक्षात घ्या, मेहनत इतनी खामोशी से करो सफलता धूम मचा दे, असा विषय. दाखवण्यात एक पोरगा होता, क्लासच्या समोरून जायचा रोज, एक पुस्तक होतं 280 पेजेसचं, मॅडम त्याने 38 दिवस ते पुस्तक अभ्यासिकेत नेलं. सकाळी 7 वाजता जायचं, संध्याकाळी 11 वाजता वापस यायचं. संध्याकाळी 7 ते 11 किती तास झाले? 16 तास. 2-3 तास सोडून द्या, किती तास झाले? 10-12 तास. समजते तुम्हाला? मग हे 16 तास 280 पाने त्याने 38 दिवस वाचले. मला राहलं नाही, माझं काही घेणं देणं, विचारलं इकडे म्हटलं, तो आला, काय सर म्हणे, तुझे अभ्यासिकेत पुस्तक आहे का म्हटलं, नाही म्हणे. तिथून घेऊन वाचत असते का म्हटलं, नाही म्हणे. मग तू काय वाचत असते म्हटलं अभ्यासिकेत? हे काय मी घेऊन चालवून रोज म्हणे. अच्छा, त्याला 280 पानं आहे म्हटलं, त्याला माहित नव्हतं 280 पानं आहे म्हणून. त्याने असं मागून पडलं, हो सर 280 आहे म्हणे. किती दिवस झाले म्हटलं पुस्तक नेत आहे? तो म्हणे 38 दिवस. म्हणजे बरेच दिवस झाले म्हणे. मला माहिती आहे म्हटलं, तू 38 दिवस झाले. झोपते का बे म्हटलं जाऊन तिथं? अरे मुद्दा समजला का? म्हणजे तुम्ही विचार करा, एका तासात तो एक जरी पान वाचत असेल, आणि पर डेचे 16 जरी पानं होत असेल, तरी 10 दिवसात 160, दुसऱ्या 10 दिवसात किती सांगा? 320 पानं, संपलं पुस्तक. समजत आहे मी काय म्हणतो? तर ते त्याच्यासाठी जर आले असेल ना, म्हणजे इथं आपण त्याच्यासाठी जर पोहोचलो असेल की काय करते माझी मुलगी, माझा मुलगा, नाही हॉस्टेलला अभ्यास करताय, बरोबर आहे असं, आणि तुम्ही सगळे चांगले पर्सेंटेज घेऊन आलेले असतात. सांगायचं काय, इतरांसाठी किंवा इतरांकरिता हे अजिबात देणं घेणं नाहीये. तुम्ही काही तुमचा आलेला पगार मला 1 रुपयाचा देणार नाहीये, समजत आहे, मॅडमलाही देणार नाहीये. आम्ही म्हटलं की अरे आमचं काहीतरी बिघडलं द्या बा, हा असं कसं देणार आहोत आम्ही? तुम्ही फीस घेतली होती ना आमच्याकडून, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सरकारचं असं तुमचं वर्तन असणार आहे. मला सांगायचं आहे, जे तुम्ही कराल ते स्वतःसाठी, म्हणून ते प्रामाणिक करा, प्रामाणिकपणे करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. सगळ्यात महत्वाचा पॉईंट, स्वतःशी प्रामाणिक राहा. आपण अभ्यास करतोय ना, तर अभ्यासच करा. बघा, आणि प्रत्येक गोष्ट करायची. आता म्हणाल मग आम्ही बाहेर फिरू नको का? आम्ही ते अॅनिमल पाहायला जाऊ नको का? जा ना तुम्ही. 100 काम आहे, त्याच्यात पहिलं काम कोणतं सांगा? अभ्यास. त्याच्यापासून तुमचं कसं आहे माहितीये का? मी बाहेर फिरन, मी असं करन, मी हे करन, मी हे ते करन, मी त्याला फोन लावून, मी ह्याला याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण, याची चुकली त्याची चाळी करण, बरोबर आहे. आणि भेटला वेळ तर अभ्यास कर. आणि समजत आहे ना, नाही भेटला तर अभ्यास. अभ्यासात काय महत्वाचं आहे का नाही, लक्षात घ्या. पण ह्या गोष्टी करा, पण आधी सगळ्यात जास्त वेळ कशाला द्या? अभ्यासाला. ठीक आहे, चला. तुम्ही बराच वेळ दिला मला, टेक्निकल जी माहिती आहे. आता एक मॅडम समोर आम्ही सांगितलं की तुमच्यापैकी काही लोकांना समजा स्पर्धा परीक्षा करायची असेल, तिथपर्यंत येऊ शकत नाही, तर तुमच्या एखादा एक तुम्हाला सगळ्यांना पर्टिक्युलर चालणारा जर वेळ असेल, तर आमची इच्छा आहे की इथेच तुम्हाला काय सांगा स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करायची. इथे येऊन त्याच्यामध्ये बाकी मार्केटच्या फीस पेक्षा एकदम काय सांगा माफक फीस मध्ये वगैरे
तसं मॅडमशी आम्ही खाली बोललोय. मॅडम म्हणे तुम्हीच मुलांना सांगा. तर तुमची जर इच्छा असेल किंवा कोणाकोणाची इच्छा आहे घरी नावे म्हणजे घरी सांगा. असे आमचे सर आले होते इथे, त्यांना असं असं करायचं आहे, ते आमच्या हॉस्टेलमध्ये येऊन काय सांगा शिकवणार आहे, इथे स्वतः आम्ही येऊन इथे तुम्हाला काय सांगा शिकवणार. तुमची ज्या लोकांची इच्छा आहे तर त्या लोकांनी सुरुवात करायला हरकत नाही. तर तुम्ही मॅडमशी चर्चा करा. मॅडम सांगेल. समजा एक माफक क्वांटिटी असते, तेवढी क्वांटिटी जर असली, आता तुम्ही इथे 5-50 लोक असालच तर बघू तुमच्या. आणि त्याच्यासाठी बंधन नाहीये, कशाचं बंधन नाही. मी तर आता 8वीलाच आहे. अगं 8वीलाच आहे तर तू सगळ्यात लवकर लागशील नोकरीवर आणि तुला टेन्शनच येणार नाही पुढे. मी आता 10वीलाच आहे तर नाही टेन्शन नसणार. ह्या गोष्टी आम्ही इथे काय सांगा करणार आहोत. ठीक आहे. खूप वेळ घेतला तुमचा. बरं बोललं. काही लोकांना खरं वाटत नाही आणि जे खरं असतं ते सगळ्यांना बरं वाटत. आणि बरोबर आहे ना. काही लोक आता असं वाटेल थांब ना तू, आणि बरोबर आहे ना, नंतर येणं कधीतरी, असं जर तुम्हाला वाटत असेल थांबूया. ठीक आहे. तुमचा बराच वेळ घेतला. इथे संधी उपलब्ध झाली. धन्यवाद मॅडम. ठीक आहे. आता काळजी सर बोलतील की नाही माहिती, बोला सर थोडंसं.